माझ्या मुलांची विचारधारा खूप बदल झालेला आहे. कारण ते मोठे झालेत ना, समजायला गेलेत. त्यांना माहित नाही की आपण तुम्हाला कसं पाळलेलं. आज आम्ही दोषी आहे तुला असं वाटतं, कारण तू मोठा झालास म्हणून. तू मोठा नाही, तू खोटा झालेला आहे. आम्ही तुला जे काय केलं तुला काय माहिती. तू लहानपणापासून तर मोठेपर्यंत तुझ्याकडं आम्ही प्रत्येक गोष्टीवर लक्ष दिलेलं आहे. शाळा असो की कॉलेज असो, प्रत्येक गोष्टीला मी तुला साथ दिलेली आहे. तू काय विसरलास? नाही ना, विसरलास म्हणून तू असं बोलतोस. जाण्यासाठी पैसा, येण्यासाठी पैसा, चॉकलेटसाठी पैसा, प्रत्येक गोष्टीवर पोरा तुझ्यावरती माझं लक्ष होतं. विसरलास बेटा, मोठा झालास. तुला आपले आई वडील आज भी दोषी वाटतात का रे मुला? माझ्यात काही कमीपणा राहिला? अरे कमीपणा राहिला तर बोल ना. मला माझा दोष दुसऱ्याकडून कळतो. माझे आई वडील चुकीचे आहेत आणि मी काय चुकी केली ते मला सांग. दुसऱ्याला सांगून काय फायदा? माझ्याकडे सांगितलं तर मी तुझं काहीतरी करणार ना, दुसरा काय करणार? तू आता मोठा झालोय बेटा, लग्न झालं, तुला सासू सासऱ्यापासून सपोर्ट भेटतो त्याच्यासाठी तर नाही करत. तुला वेगळं राहायचंय का? वेगळं राहाल चालेल, पण आई वडिलांवर दोष देऊ नको. प्रत्येक गोष्टीवर आपल्या मनाला मारून तुला जगवलंय. आमच्या मनाला मारू नकोस. ठीक आहे बाळा, तू सुखी राहा, पण आम्हाला दोष देऊ नको. मी नाही केलं पण तू आपल्या पोरांसाठी कर. ही आपल्या प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. तू कर, तू सुखी राहा, हे आई वडिलांचा आशीर्वाद आहे.